भारतातील आरोग्य सेवा क्षेत्र वेगाने वाढत आहे, ज्यामुळे लाखो नोकऱ्या निर्माण होत आहेत. 2030 पर्यंत याची मागणी दुप्पट होण्याची अपेक्षा आहे. हाच धागा पकडून मुळशी इन्स्टिट्यूट ऑफ रिटेल मॅनेजमेंटने शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून MBA इन हेल्थ केअर ॲडमिनिस्ट्रेशन पाठ्यक्रमाचा शुभारंभ करण्याचे ठरवले आहे. या पाठ्यक्रमाला नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि नवी दिल्ली येथील अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेची मान्यता मिळाली आहे, अशी माहिती संस्थेच्या संस्थापक संचालिका डॉक्टर सरोजा अस्थाना यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी MIRM चे कार्यकारी संचालक डॉक्टर विलास फरांदे व प्राध्यापक सुनील चव्हाण उपस्थित होते. डॉक्टर सरोजा अस्थाना यांनी सांगितले की वैद्यकीय क्षेत्रात या कोर्स नंतर मोठी संधी उपलब्ध आहेत. हा पाठ्यक्रम रुग्णालय आणि फार्मा ऑपरेशन्स, मेडटेक इनोव्हेशन, हेल्थकेअर अॅनालिटिक्स आणि धोरण या क्षेत्रामध्ये व्यावहारिक कौशल्य आणि सखोल ज्ञान विकसित करतो, ज्यामध्ये कॉर्पोरेट, हॉस्पिटल्स, इंडस्ट्रीज, NGO तसेच हेल्थकेअर क्षेत्रात सेवा देणाऱ्या अशा नामांकित ठिकाणी इंटर्नशिपसाठी संस्थेच्या वतीने दरवाजे उघडे करून दिले जातील, तसेच नोकरीसाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. डॉक्टर विलास फरांदे यांनी सांगितले की या पाठ्यपुस्तकाला महाराष्ट्र शासन तसेच केंद्र शासनाची मान्यता असून मेडिकल क्षेत्रातील विविध पदवीधर यासाठी प्रवेश घेऊ शकतात. 2 वर्षाचा कालावधी असून माफक फी मध्ये उपलब्ध आहे. प्राध्यापक सुनील चव्हाण यांनी सांगितले की मुळशी इन्स्टिट्यूट ऑफ रिटेल मॅनेजमेंट गेल्या 16 वर्षापासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. संस्थेच्या संस्थापिका डॉक्टर सरोजा अस्थाना या नोबेल पारितोषिक सहभाग विजेत्या असून त्या उच्च शिक्षित अभियंता आहे. त्यांनी IIT खरगपूर येथून PhD मिळवली आहे. त्यांनी NCL मध्ये संशोधक म्हणून ही कार्य केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनात ही संस्था व्यवस्थापन शिक्षण क्षेत्रात उत्तम कार्य करीत असल्याचे त्यांनी सांगितलं. मी डॉक्टर विलास फरांदे, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, इग्नाइटेड माइंड सोसायटीज, मुळशी इन्स्टिट्यूट ऑफ रिटेल मॅनेजमेंट. इग्नाइटेड माइंड सोसायटीमध्ये मुळशी इन्स्टिट्यूट ऑफ रिटेल मॅनेजमेंट अंतर्गत MBA इन हेल्थ केअर ॲडमिनिस्ट्रेशन हा MUHS नाशिक ॲफिलिएटेड प्रायव्हेट कॉलेजमध्ये प्रथम प्रोग्राम सुरू झालेला आहे या वर्षीपासून. या प्रोग्रामसाठी पात्रता जी आहे ती वेगवेगळ्या क्षेत्रातील डॉक्टर्स आणि ॲफिलिएटेड MUHS रिलेटेड डिग्रीज इलिजिबल असतील. या प्रोग्रामचा कालावधी हा 2 वर्षासाठी आहे आणि या प्रोग्रामसाठी जी फीज आहे ती प्रथम वर्षासाठी ट्युशन फी 1,81,500 आहे. लायब्ररी फी ही 5,000 रुपये आहे आणि विद्यापीठाच्या ॲफिलिएशनच्या आणि एक्झामच्या प्रोसेस फीज ही 14,000 आहे. अशी 2 वर्षासाठी विद्यार्थ्यांसाठी 3,73,000 रुपये फीज भरणं अपेक्षित आहे. हा पूर्ण कोर्स किंवा या पूर्ण ॲडमिशन प्रोसेस हे MUHS विद्यापीठ स्वतः घेणार आहे. त्या विद्यापीठा अंतर्गत एंट्रन्स एक्झाम होईल. या एंट्रन्स नंतर मेरिट लिस्ट डिस्प्ले होईल आणि विद्यार्थ्यांच्या मेरिटनुसार हा कोर्सच्या 60 सीट्स रिझर्वेशनच्या पॉलिसीनुसार डिस्ट्रीब्यूट केल्या जातील. या माध्यमातून मिळालेल्या सर्व विद्यार्थ्यांना शासनाची शिष्यवृत्ती मिळाली जाईल आणि सगळ्या सुविधा मिळाल्या जातील. या कोर्स पूर्ण करत असताना स्किल डेव्हलपमेंट अंडर वेगवेगळे प्रोग्राम्स ऑर्गनाईज केलेले आहेत, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या कम्युनिकेशन स्किल आणि प्रॅक्टिकल स्किल, टेक्निकल स्किल्स इम्प्रूव्ह केल्या जातील. आणि 6 महिन्याची जी इंटर्नशिप आहे न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार ती या प्रोग्राममध्ये विद्यापीठानं आधीच इन्क्लूड केलेली आहे. ती संस्था स्तरावरती पूर्णपणे 100% संस्था देईल आणि त्या इंटर्नशिपचं प्लेसमेंटमध्ये 100% कन्व्हर्जन करण्यासाठी लागणारे जे काही ॲडॉन स्किल्स आहेत त्या सगळ्या ॲडॉन स्किल्स हे आपण आयव्ही लीफ आयुर्वेदिक कॉर्पोरेट वेलनेस म्हणजे आपले कॉर्पोरेटशी असणारे संबंध आणि रिलेशन्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा इम्प्रूव्हमेंट करून प्लेसमेंट 100% एन्श्युअर केली जाईल.